एक इश्क है मिसाल तेरा है आज देखो तो एक हैरत में चांद भी दिखता है एक इश्क है मिसाल तेरा आता जो तुम्ही प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंग झाला, त्याच्यावरती याचे ट्यूटर आहेत पण हा जो व्हिडिओ आहे कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट येथे ओपन करायचं आहे। कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जो येथे तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा, तर येथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करू, सिंपली इथून ॲड करूया। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, तर रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16 रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून दोन बोटांनी हा फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर इथून आता बॅक करायचे आणि इथे तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। फोटोचे ते पहिल्यांदा ठेवून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉडी दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू, सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मॉडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करायचं, थोडे ते स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन मिळून जाईल, सिंपली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू, ह्या सॉन्गची जेवढी लेंथ आहे तेवढीच ह्या फोटोची लेंथ न्यायची। नेल्यानंतर सिंपली आपल्या पहिले एंड द्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जो बीट मॉडी दिला आहे त्यामध्ये जे बीट आहेत आपल्या जेथून चेंज होतील ते हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची आपली कोठे चेंज होते, थोडं फूड आल्यानंतर इथून अशा बीट चेंज होते, तर सिंपली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू, तर स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट बघूया कुठे चेंज होत आहे, तर थोडं फूड आल्यानंतर इथून बीट अशा इथून चेंज होते, सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करू, तर स्प्लिट करूया। पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं ते हा ऑप्शन। तर अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मापर्यंत इथून कट करायचा आहे। कट केल्यानंतर हा जो बीट मारूया त्यावरती क्लिक करू, थोडे ते स्क्रोल करायचे। रिप्लेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जे आपण इमोजी PNG दिले ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। आता मी काय करतो, जे पण इथून आपले फोटो राहिले ते स्प्लिट करायचे बीटनुसार इथं स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या लगेच। तर इथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले। अशा वेळी तुम्ही फोटो आहेत ते पहिल्यांदा इथून बीटनुसार स्प्लिट करून घ्या। फोटो इथून स्प्लिट केल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं पहिले ट्रान्झिशन आहे तिथे इथे त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये याच्यामध्ये हा जो ब्लान्स नावचा बीट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथे मग अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे आपला हा जो आपला 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचे। ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल स्क्रीन वेबचा, इथून सिलेक्ट करायचं आहे। जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। येथे आता आपल्याला काय करायचं, त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच क्रॉस ओपनचं जे फेडायचं सिलेक्ट करायचं, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। या फोटो आपल्या इनमधला स्नॅपशॉटचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। या फोटो आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोपाशी येऊन या फोटो आपल्याला इनमधलाच फ्लिप बुकचं जो फेडायचं सिलेक्ट करायचं, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच जिकल स्पार्क टूचा जो फेडायचं सिलेक्ट करायचं आहे आणि एक फोटो सोडून एका फोटोला आपले इफेक्ट द्यायचे, जसे आपण मागे इफेक्ट दिले तशा प्रकारे। आता ह्या फोटोला आपण इफेक्ट दिला, त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे। तर आपल्या त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इंच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या फोटो आपल्या कॉलेजचं जे फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। या फोटो आपल्या इनमधलाच 3 पिल विपचं जो फेडायचं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आहे। आता हे जे आपण फोटो सोडत आहे त्यांना आपण इफेक्ट जे आहे ते वेगळे देणार आहे। तर सिंपली आपले आता पहिले एन्ज्यूट यायचं आहे। पहिले एन्ज्यूट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, पुन्हा इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला डायमंड झोनचं जो आहे तुम्ही जर सिंपली सिलेक्ट करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपला 6 सेकंदाचा तिथला फोटो त्या फोटोला न्यायची, नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे 3 नंबरला, जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचे। रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून लेनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे।
यामध्ये तुम्हाला एक ब्लिंक नावाचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून आता आपल्याला काय करायचं आहे, जे पण आपण इथून ॲनिमेशनमध्ये जे पण फोटो नाही दिले, ॲनिमेशन नाही दिलं, जे आपण फोटोला इथून येते तुम्ही बघू शकाल की ह्या फोटो आपण ॲनिमेशन नाही दिलं, त्याच्या पुढच्या फोटोला दिलं, त्याच्या पुढच्या फोटोला नाही दिलं. तर आपला हा जो 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे ना तिथे यायचं आहे, जिथून आपण स्प्लिट केला तिथे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा. इथून हा जो फेडायचा सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल, हा जो आपण 9 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्या फोटोला ठेवायची लेंथ, जेवढी त्या फोटोची लेंथ आहे तेवढी आहे आपण लेअरची लेंथ ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, फिल्टर जरूर करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं अशा प्रकारे. तर ॲड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती तुम्हाला गर सिक्रेट इफेक्ट आहे तो इथून सर्च करायचा आहे आणि पहिलाच इफेक्ट हा मिळून जाईल. सिम्पली हा इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हीच प्रोसेस मी तुम्हाला आहे ना, हे जे आपण 3 लेअर मिररचा इफेक्ट ॲड केला आणि गर सिक्रेटचा इथून इफेक्ट ॲड केला ह्या फोटोला 9 सेकंदाच्या, हीच प्रोसेस आहे ना मी तुम्हाला आहे ना सेकंद सांगतो त्या फोटोला इथून ॲड करायची. तर सिम्पली एक 12 सेकंद तिथल्या फोटोला एक ही जी लेअर आहे 2 इफेक्ट आहेत तिथून ॲड करायचेत आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आहे ना 15 सेकंद तिथला जो हा फोटो आहे त्या फोटोला सुद्धा हे 2 लेअर ॲड करायचे इफेक्टच्या. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 18 आणि 19 सेकंद तिथला जो हा मधला फोटो आहे त्या फोटोला इथून हे 2 इफेक्ट ॲड करायचे. त्याच्यानंतर आपलं म्हणजे इफेक्ट आहेत ते इथून ॲड होऊन जातील. पुन्हा एकदा सांगतो, 9 सेकंद आहे तिथल्या फोटोला, त्याच्यानंतर 12 सेकंद आहे तिथल्या फोटोला, त्याच्यानंतर 16 आणि 14च्या मधला जो हा फोटो आहे त्या फोटोला, त्याच्यानंतर हा जो आपला 18 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोला, तिथून हे इफेक्ट इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचं जोड आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.